Hello to all of you students. Hope that you are doing well with the studies. And in this direction, let us move further in our topic, that is solids. In the last lecture, we have seen the different type of crystal system. And now let us move on to the next topic, that is called as the packing of particles in the crystal lattice. As you all know that in the crystal lattice, all the particles or all the atoms, they are closely packed together. So you can see that all these particles are closely packed together. Now onwards we will call these particles as the spheres. आता आपण या ठिकाणी या पार्टिकल्सला स्फेअर असं आपण म्हणू. Now before moving further, it would be helpful, because we are dealing with the packing of particles, it would be helpful if we know what is the coordination number. तर या ठिकाणी पार्टिकल्सच्या पॅकिंगची स्टडी करत असताना कोऑर्डिनेशन नंबर माहिती असणं गरजेचं आहे. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर? द नंबर ऑफ नेबरिंग स्फेअर्स विच टच अ गिवन स्फेअर इज कॉल्ड ॲज इट्स कोऑर्डिनेशन नंबर. तर एखाद्या स्फेअरला त्याच्या नेबरिंग स्फेअर्सपैकी किती स्फेअर्स त्याला डायरेक्टली त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, डायरेक्टली त्याच्या टचमध्ये आहेत, तर त्याला त्याचा कोऑर्डिनेशन नंबर म्हणतात. तर या ठिकाणी या स्फेअरचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 4, because these neighboring 4 spheres, they are touching this central sphere. So what is the use of coordination number? Actually the magnitude of coordination number, it represent the packing efficiency of the solid. तर कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तो त्या सॉलिडची पॅकिंग एफिशियन्सी सांगत असतो. कोऑर्डिनेशन नंबर जेवढा जास्त असेल, पॅकिंग एफिशियन्सी तेवढीच जास्त असेल. Now let us study what are close packed structures in a solid. So essentially a solid is actually a three-dimensional close packed structure in which the atoms are closely packed together. तर एखादा सॉलिड म्हणजे काय, तर ते दुसरं काय नसून एक 3 डायमेन्शनल क्लोज पॅक स्ट्रक्चर असतो की ज्याच्यामध्ये ॲटमची अरेंजमेंट कशी असते, क्लोजली पॅक्ड असते. तर या पॅकिंगला समजून घेण्यासाठी याचं जर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचं असेल तर आपल्याला 3 डिफरंट लेवलवर त्याला स्टडी करावा लागतो. याच्यामध्ये पहिला जो लेवल आहे दॅट इज कॉल्ड ॲज क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन, दुसरा लेवल क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन, अँड द थर्ड वन इज कॉल्ड ॲज क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. तर या 3 लेवल्सवरती या 3 डायमेन्शनल क्लोज पॅक स्ट्रक्चरचा आपण स्टडी करणार आहोत. नाव लेट अस फर्स्ट स्टडी व्हॉट इज क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन. क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन म्हणजे काय? 1 डायमेन्शन म्हणजे एक्स ॲक्सिसवर. फॉर एक्झाम्पल, when we arrange the spheres in a row such that they are touching each other. तर या ठिकाणी आपण जर स्फेअर्सला एका रो मध्ये अरेंज केलं अशा पद्धतीने की ते एकमेकाला टच करत असतील, तर अशा टाईपच्या अरेंजमेंटला आपण क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन असं आपण म्हणतो, म्हणजे अलॉंग द एक्स ॲक्सिस. व्हॉट इज मीन बाय क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन? क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन म्हणजे काय? तर 2 डायमेन्शन म्हणजे अलॉंग द एक्स ॲक्सिस and y axis. If the stacking of the rows, stacking म्हणजे काय, तर प्लेसमेंट, स्टॅकिंग म्हणजे ढीग लावणे किंवा स्टॅकिंग म्हणजे प्लेसमेंट. जर आपण रोजची स्टॅकिंग अशा पद्धतीने केली की ते एकमेकाला टच करत असतील, तर त्याला आपण म्हणू शकतो क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. व्हेन द स्टॅकिंग ऑफ द रोज इज डन इन सच अ वे दॅट द अपर रो इज टचिंग द रो beneath it, then such type of packing is called as close packing in 2 dimension. तर या ठिकाणी क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन हे 2 पद्धतीने आपण करू शकतो. पहिलं ज्याला आपण म्हणतो स्क्वेअर क्लोज पॅकिंग, अँड द सेकंड वन दॅट इज कॉल्ड एज हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. तर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन इट कॅन बी डन इन 2 ways. First square close packing, and the second one is called as hexagonal close packing. Now what is square close packing? Now square close packing, it is obtained, such a type of arrangement is obtained when the sphere of second row is placed exactly above the sphere of first row. जर आपण पहिल्या रोच्या स्फेअर्सवर एक्झॅक्टली त्याच पद्धतीनं जर दुसऱ्या रोचे स्फेअर्स जर ठेवले तर जे आपल्याला अरेंजमेंट भेटेल त्याला आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणू शकतो. तर अशा टाईपच्या अरेंजमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर खालच्या रोच्या स्फेअर्सवर वरच्या रोचे स्फेअर्स येतील. तर या ठिकाणी
जे स्फिअरची अलाइनमेंट जी आहे ते हॉरिझॉन्टली पण असेल आणि वर्टिकली पण असेल. तर आपण जर पहिल्या रोला जर आपण ए म्हणूया तर एक्झॅक्टली त्याच्यासारखी अरेंजमेंट ह्या सेकंड रोची सुद्धा असेल. आपण जर फर्स्ट रोला ए म्हटलं तर सेकंड रो सुद्धा ए टाईप असेल. तर अशा टाईपची जी अरेंजमेंट आहे. परत आपण जर या ठिकाणी थर्ड रो जर तयार केली, त्यानंतर आपण फोर्थ रो जर तयार केली, तर सगळ्यांची अरेंजमेंट जी आहे ते सारखी असेल. आणि म्हणून अशा टाईपच्या अरेंजमेंटला आपण ए ए ए ए टाईप किंवा A4 टाईप 2 डायमेन्शनल अरेंजमेंट आपण म्हणू शकतो. नाव ॲट दिस पॉइंट इफ यू जॉईन द सेंटर ऑफ द क्लोजेस्ट स्फेअर्स, तर या ठिकाणी जे क्लोजेस्ट स्फेअर आहे जर आपण त्याचा सेंटर जर जॉईन केला तर आपल्याला त्या ठिकाणी एक स्क्वेअर भेटेल. आणि म्हणून आपण ही जी अरेंजमेंट आहे 2 डायमेन्शनची याला आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन सुद्धा म्हणू शकतो. नाव व्हॉट इज हेक्सागोनल क्लोज पॅकिंग? हेक्सागोनल क्लोज पॅकिंग म्हणजे काय? Now, if you observe this one dimensional row, if you observe this row, you will find that there are some depressions in these two neighboring spheres. तर या दोन स्फेअर्स मध्ये याला आपण डिप्रेशन म्हणजे खोलगट भाग. So we can see that there are some depressions. Now, if we place the second row in such a way that the spheres of this second row it fits in the depressions of first row. जर आपण दुसऱ्या रोचे स्फेअर्स अशा पद्धतीने आपण अरेंज केले की त्याचे स्फेअर्स या डिप्रेशन्समध्ये फिट होतील, तर आपल्याला स्टॅगर्ड कन्फर्मेशन भेटेल, स्टॅगर्ड अरेंजमेंट भेटेल. स्टॅगर्ड अरेंजमेंट म्हणजे काय? झिगझॅग टाईपची. तर आपल्याला झिगझॅग टाईपची अरेंजमेंट भेटेल जर आपण सेकंड रोचे स्फेअर्स फर्स्ट रोच्या स्फेअर्सच्या डिप्रेशन्समध्ये जर आपण ठेवले तर त्या ठिकाणी आपल्याला स्टॅगर्ड अरेंजमेंट भेटेल, झिगझॅग टाईप ऑफ अरेंजमेंट भेटेल. तर पहिल्या रोचे स्फेअर्स जर आपण याची अरेंजमेंट ए जर म्हणलो तर दुसऱ्या रोचे जे स्फेअर्स आहेत त्याची अरेंजमेंट डिफरंट असेल आणि म्हणून आपल्याला त्याला बी म्हणावं लागेल. नाव अगेन इफ यू प्लेस द थर्ड रो in the staggered manner, we will find that the third row it is similar to the arrangement of first row, so it will be of A type. Now again if we arrange the fourth row again in staggered manner, we will find that its arrangement is same as the second row, so the resulting arrangement it will be AB type 2 dimensional arrangement. फर्स्ट रो आणि थर्ड रो हे सेम असतील म्हणजे ए टाईपचे असतील आणि सेकंड रो आणि फोर्थ रोची अरेंजमेंट बी टाईपची असेल, तर आपल्याला या ठिकाणी एबी टाईप 2 डायमेन्शनल अरेंजमेंट आपल्याला भेटेल. नाव इन दिस अरेंजमेंट ई स्फेअर इट इज इन कॉन्टॅक्ट विथ 6 अदर स्फेअर्स. या टाईपच्या अरेंजमेंटमध्ये प्रत्येक स्फेअर जो आहे तो बाकीच्या 6 स्फेअरच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर या ठिकाणी असेल 6. परत इफ यू जॉईन द सेंटर्स ऑफ दी स्फेअर वी विल गेट अ हेक्सागॉन. जर आपण या सेंटर्सला जर आपण जॉईन केलं तर आपल्याला या ठिकाणी हेक्सागॉन भेटेल. तर आणि म्हणून एबी टाईप 2 डायमेन्शनल अरेंजमेंटला आपण हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल सुद्धा म्हणू शकतो. आता या ठिकाणी जर आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंगला जर आपण कॉम्पेअर केला की कोणते अरेंजमेंट या ठिकाणी जास्त एफिशियंट असेल, तर आपल्याला एम्प्टी स्पेस पाहावं लागेल. म्हणजे स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंगमध्ये एम्प्टी स्पेसेस आपल्याला कॉम्पेअर करावं लागेल. यू कॅन सी दॅट द एम्प्टी स्पेसेस आर प्रेझेंट इन हेक्सागोनल क्लोज पॅकिंग ॲज वेल ॲज स्क्वेअर क्लोज पॅकिंग, बट there are less empty spaces in hexagonal close packing as compared to square close packing. तर या ठिकाणी हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये जे रिकामी जागा आहे, जो एम्प्टी स्पेस आहे, ते स्क्वेअर क्लोज पॅकिंगच्या कंपॅरिझनमध्ये या ठिकाणी तुम्हाला कमी दिसेल. तर याच्यावरून आपण असं म्हणू शकतो, वी कॅन से दॅट द हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन इट इज मोर एफिशियंट as compared to square close packing. Therefore, hexagonal close packing is more efficient. Now, these empty spaces, they are also called as voids. Voids म्हणजे पोकळी, रिकामी जागा.
So we have just seen the close packing in 2 dimension. Now let us move on to the close packing in 3 dimension. The close packing in 2 dimension मध्ये आपण काय केलं तर स्फिअर्सला या 2 डायमेन्शन मध्ये अरेंज केलं. फर्स्ट डायमेन्शन मध्ये अरेंज केलं तर रो तयार होते आणि या 2 डायमेन्शन मध्ये जर आपण अरेंज केलं तर त्या स्फिअर्सचे अशा प्रकारचे लेयर्स तयार होतात. आता ही जर लेयर आपण एकमेकावर अशा पद्धतीने अरेंजमेंट केली तर त्याच्यापासून 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर पासून 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार होतो. सो हियर वी विल बी अरेंजिंग these layers over one another to get 3 dimensional structure. आता आपल्याकडे अशा पद्धतीचे 2 टाईपचे लेयर्स आहेत. एक ज्याला आपण म्हणतो स्क्वेअर क्लोज पॅक लेयर आणि दुसरा ज्याला आपण म्हणतो हेक्सागोनल क्लोज पॅक लेयर्स. तर या 2 डिफरंट टाईप्सच्या लेयरचा यूज करून आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार करणार आहेत. नाव लेट अस सी हाऊ. स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर लेयर्स पासून आपण फक्त एकाच पद्धतीने आपण त्याची अरेंजमेंट करू शकतो. तर फक्त एकाच प्रकारचा 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार होतो आणि त्याला आपण म्हणतो सिंपल क्यूबिक लॅटिस. पण दुसरी जी लेयर आहे ज्याला आपण म्हणतो हेक्सागोनल क्लोज पॅक्ड लेयर, तर त्याच्या अरेंजमेंटमुळे जो 2 डिफरंट वेजने आपण त्याची अरेंजमेंट करू शकतो आणि त्याच्यापासून 2 टाईपचे स्ट्रक्चर तयार होतात. पहिल्या टाईपचा जो स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर आणि दुसरी जी अरेंजमेंट आहे त्याचं जे रिझल्टिंग स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो फेस सेंटर्ड क्लोज पॅक स्ट्रक्चर. Now let us see the formation of simple cubic closed lattice, or we can say that it is SCC structure. तर हा SCC स्ट्रक्चर कशापासून तयार होतो तर स्क्वेअर क्लोज पॅक लेयर्स पासून तयार होतो. त्याच्या 3 डायमेन्शनल अरेंजमेंट जर आपण केली तर त्याच्यापासून इन द फॉर्मेशन ऑफ दिस SCC structure. So formation of 3 dimensional structures, all the layers they are placed one over in the identical manner. All the spheres they are aligned horizontally as well as vertically. तर स्क्वेअर क्लोज पॅक जर आपण एकमेकावर अरेंज केलं तर या ठिकाणी स्फिअर्सची जी अलाइनमेंट असते ज्या पद्धतीने हॉरिझॉन्टली अलाइन होतात त्याच पद्धतीने हे व्हर्टिकली अलाइन होतात. आणि सगळे लेयर्स जर मी पहिल्या लेयरला ए असं म्हणलं तर दुसरी लेयर त्याच पद्धतीने असेल, तसंच तिसरी लेयर आणि त्यानंतर चौथी लेयर, तर सगळ्या लेयर्स अगदी आयडेंटिकल असतात. तर आपण त्याला फर्स्ट लेयरला जर आपण ए म्हणलं तर सेकंड लेयरला ए, थर्डला ए आणि फोर्थला ए. तर अशा पद्धतीने आपलं ए ए ए ए टाईप 3 डायमेन्शनल अरेंजमेंट या ठिकाणी तयार होते, ज्याला आपण A4 टाईप अरेंजमेंट सुद्धा म्हणू शकतो. अँड दिस अरेंजमेंट A4 टाईप close packing in 3 dimension, this arrangement is also called as simple cubic structure or SCC, simple cubic close packed structure. आणि या ठिकाणी त्याचा एकच एक्झाम्पल आहे SCC स्ट्रक्चरचा जे की स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर्स पासून तयार होतो, दॅट इज पोलोनियम. हा एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचा आहे. नाव इफ यू सी द कोऑर्डिनेशन नंबर, जर अशा टाईपच्या अरेंजमेंटमध्ये जर आपण कोऑर्डिनेशन नंबर जर पाहिला तर याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. कोऑर्डिनेशन नंबर काय तर एखाद्या गिवन स्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे स्फिअर्स येतात तर त्याला आपण त्याचा कोऑर्डिनेशन नंबर म्हणतो. फॉर एक्झाम्पल दिस स्फिअर इट इज इन कॉन्टॅक्ट विथ टोटल ऑफ 6 स्फिअर्स 1 2 3 4. द 4 स्फिअर दे बिलॉंग टू द सेम लेयर अँड द अदर 2 स्फिअर्स दे बिलॉंग टू द लेयर विच इज अबाव and one layer which is below. So the coordination number in simple cubic structure is 6. How we can use the hexagonal close pack layer for the formation of 3 dimensional structure? So it can be done in 2 ways. 2 पद्धतीने आपल्याला हेक्सागोनल क्लोज पॅक लेयर्सची अरेंजमेंट करता येईल. 2 वेगळे प्रकारचे स्ट्रक्चर्स तयार होतात जे आत्ताच तुम्हाला सांगितले होते. Now in this 3-dimensional arrangement, the second layer, the spheres of second layer is placed in such type of depressions.
तर या ठिकाणी दुसऱ्या लेअरचे जे स्क्वेअर्स आहेत ते आपण या डिप्रेशन्समध्ये ठेवतो, या डिप्रेशन्समध्ये, या ट्रायंगुलर, या डिप्रेशन्स म्हणू शकतो किंवा याला ट्रायंगुलर व्हॉइड्स म्हणू शकतो. For example, this is the first layer, this gray color, this is the first layer, and this red color, this is the second layer. Now the spheres of the second layer is put in the depressions of first layer. Now if you do so, if the first layer is A type, the arrangement of this second layer, it is different, therefore it will be called as B type, because they are differently aligned. Now if you see the layers carefully, these two layers carefully, you will find that there are half of the triangular voids, they are covered. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ते पहिल्या लेयरचे जे व्हॉइड्स आहेत त्यापैकी अर्धे व्हॉइड कव्हर झालेले आहेत दुसऱ्या लेयरच्या स्फेअर्सनी. तर हे दुसरे लेयरचे स्फेअर्स आहेत त्यांनी अर्धे ट्रायंगुलर व्हॉइड कव्हर झालेले आहेत. या ठिकाणी या ठिकाणचा व्हॉइड कव्हर झालेला आहे, इथला व्हॉइड कव्हर झालेला आहे, आणि बाकीचे जे अर्धे व्हॉइड्स आहेत ते ओपन राहिलेले आहेत. म्हणजे ते जे व्हॉइड्स आहेत ते एनी पण कव्हर झाले नाही आणि बीनी पण कव्हर झालेले नाही आहेत. देअरफॉर दीज ट्रायंगुलर व्हॉइड्स, आता या ठिकाणी जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर या ठिकाणी जे ट्रायंगुलर व्हॉइड्स आपल्याला दिसतात हे अशा टाईपचे, तर दे आर सराउंडेड बाय 4 स्फेअर्स. तर ते 4 स्फेअरने सराउंडेड झालेले आहेत. दीज 3 स्फेअर दे बिलॉंग टू द फर्स्ट लेयर and this sphere it belongs to the second layer. So we can say that this is the void which is surrounded by 4 type of four spheres, and these voids are called as tetrahedral voids. Void study, because if we join the centers of these spheres we will get a tetrahedral shape. Now let us see what is octahedral void. Now if you again see this arrangement, when the second layer is placed, ज्यावेळेस आपण दुसरा लेयर ठेवतो, half of the triangular voids are covered. तर पहिल्या लेअरमध्ये जो ट्रायंगुलर व्हॉइड या ठिकाणी आहे तो कव्हर होणार, बट हाफ ऑफ द ट्रायंगुलर व्हॉइड्स दे आर नॉट कवर्ड. तर अर्धे जे ट्रायंगुलर व्हॉइड्स आहेत ते कव्हर झालेले नाहीये. अँड दिस टाइप ऑफ व्हॉइड्स विच आर नीदर covered by filled by the first layer and they are not filled by the second layer, this void is called as octahedral voids. या void ला आपण octahedral void म्हणतो. Actually this octahedral void, it is actually the overlapping of triangular void from the first layer and the triangular void of the second layer. तर या ठिकाणी जे octahedral voids आपल्याला दिसतायत हा पोर्शन, तर हे actually overlapping आहेत ट्रायंगुलर voids from first layer and triangular void of the second layer. तर अशा पद्धतीनं हा जो void आहे जो पहिल्या लेअरनी पण फिलअप होत नाही आणि जो दुसऱ्या लेअरनी पण फिलअप होत नाही, कव्हर होत नाही, तर त्याला आपण ऑक्टाहेड्रल void म्हणतो. ऑक्टाहेड्रल का म्हणतो? बिकॉज इफ यू जॉईन द सेंटर्स ऑफ दिस स्फेअर, फॉर एक्झाम्पल दिस इज द ट्रायंगुलर void from the second layer and this one is the triangular void from first layer. तर या ट्रायंगुलर voidsच्या पॉइंट्सला जर आपण जॉईन केलं तर अशा टाईपचा octahedral structure त्या ठिकाणी तयार होतो. So this void is called as octahedral voids, which is surrounded by 6 spheres, 3 spheres from the first layer and 3 spheres from the second layer. So again this one, now we have placed 2 layers. Now let us place the third layer so that we can form 3-dimensional closed pack structure. आता आपण तिसरा
जो लेअर आहे ते त्या ठिकाणी ठेवणार आहेत. तर तिसरा लेअर ठेवण्याच्या दोन पद्धती आहेत. याच्यामध्ये पहिली जी पद्धत आहे, कारण की पहिल्या पद्धतीने एक स्ट्रक्चर तयार होईल आणि जर दुसऱ्या पद्धतीने ठेवलं तर दुसरा स्ट्रक्चर तयार होईल. म्हणजे डिफरन्शिएशन हे थर्ड लेअरपासून सुरू होतं. याच्यामध्ये पहिली जी पद्धत आहे ठेवण्याची ती अशी आहे की थर्ड लेअरचे जे स्फेअर्स आहेत ते एक्झॅक्टली फर्स्ट लेअरच्या स्फेअर्सच्या वरती आले पाहिजेत. सो वन वे ऑफ डुईंग इज दिस टू अलाइन द स्फेअर्स ऑफ द थर्ड लेअर विथ द स्फेअर्स ऑफ फर्स्ट लेअर. तर तिसऱ्या लेअरचे स्फेअर्स ते एक्झॅक्टली आपण पहिल्या लेअरच्या स्फेअर्सवरती ठेवतो. अशा टाईपची जर आपण अरेंजमेंट केली तर पहिल्या लेअरची अरेंजमेंट आणि थर्ड लेअरची अरेंजमेंट सेम असेल. तर हे दोन्ही जे लेअर्स आहेत, जे स्फेअर्स आहेत, पहिल्या लेअरचे आणि तिसऱ्या लेअरचे जे स्फेअर्स आहेत ते एकमेकाच्या वर येतात. अशा टाईपच्या अरेंजमेंटमध्ये फर्स्ट लेअर आणि थर्ड लेअर सेम असेल म्हणून आपण त्याला ए बी टाईपची अरेंजमेंट आपण म्हणतो. आता याच्यावर जर आपण फोर्थ जर लेअर ठेवला तर त्याच्या फोर्थ लेअरची अरेंजमेंट आणि सेकंड लेअरची अरेंजमेंट हे अगदी सेम असेल. तर अशा टाईपची जी अरेंजमेंट आहे याला आपण एबी टाईप अरेंजमेंट म्हणतो. आणि अशा टाईपच्या अरेंजमेंटनी हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर तयार होतो. कोणता? हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. तर मॅग्नेशियम सारखे, झिंक सारखे जे मेटल्स आहेत दे हॅव हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. नाव लेट अस see the formation of the next type of structure that is called as cubic close packing or face centered cubic close packing. तर या ठिकाणी आपण जो तिसरा जो लेअर आहे ते ऑक्टाहेड्रल वॉइडवर ठेवतो. तर या ठिकाणी आपण जे थर्ड लेअर आहे ते आपण फर्स्ट लेअर आणि सेकंड लेअर याच्यापासून तयार झालेले जो ऑक्टाहेड्रल वॉइड आहे तर त्या वॉइडमध्ये, त्या ऑक्टाहेड्रल वॉइडमध्ये आपण थर्ड लेअरचे स्फेअर्स ठेवतो. याचा अर्थ असा होतो की त्याची अरेंजमेंट ए सारखी पण नाही, त्याची अरेंजमेंट बी सारखी पण नाही. का? तर पहिल्या लेअरला ज्या ठिकाणी व्हॉइड आहे, दुसऱ्या लेअरमध्ये ज्या ठिकाणी व्हॉइड आहे त्या ठिकाणी तिसऱ्या लेअरचे स्फेअर्स असतात. म्हणजे त्याची अरेंजमेंट ए सारखी पण नाही आणि बी सारखी पण नाही, त्याची अरेंजमेंट डिफरंट आहे म्हणून आपण याला सी अरेंजमेंट म्हणू शकतो. सो वी गेट अ अरेंजमेंट ए बी सी टाईप. आता या ठिकाणी जर आपण फोर्थ लेअर जर आपण या ठिकाणी ठेवला तर फोर्थ लेअर ठेवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या फोर्थ लेअरची जी अरेंजमेंट आहे ते एक्झॅक्टली त्याचे जे स्फेअर्स आहेत ते एक्झॅक्टली एच्या स्फेअरच्या वर असेल. म्हणजे त्याची जी अरेंजमेंट आहे ते ए सारखी असेल. सो वी आफ्टर प्लेसिंग द फोर्थ लेअर we will get the arrangement A B C A. आणि त्यानंतर आपण पुढचे जर लेअर ठेवले तर त्याची अरेंजमेंट म्हणजे फिफ्थ लेअरची अरेंजमेंट अगदी बी सारखी असेल. तर अशा पद्धतीनं आपल्याकडे एबीसी टाईपची अरेंजमेंट भेटेल. and this type of arrangement it results in cubic close packed structure which is also called as FCC structure. आता हा जो FCC structure आहे this has been found in the metal copper and silver. These copper and silver they have cubic close packing ज्याला आपण face centered cubic close packing सुद्धा म्हणतो. तर या दोन मेटल्सची जी स्ट्रक्चर आहे ते FCC किंवा CCP है. In other words, ABC pattern is also called as CCP or FCC type packing. Now this type of arrangement is called as ABC type of packing or pattern. This ABC type of pattern it is also called as cubic close packing or face centered cubic close packing. तर ABC टाईपचा जो पॅटर्न आहे त्याला आपण CCP किंवा FCC सुद्धा म्हणतो. and this type of structure it has been found in two metals that is copper and silver. So copper and silver both have CCP or FCC type of crystal structure. So if you want to
find the number of voids. How we can calculate the number of voids? For example, the number of tetrahedral void, the formula for number of tetrahedral void is n. The number of tetrahedral void. Now, how can we calculate the number of void? The number of tetrahedral void in a given structure is equal to the n. It means that number of tetrahedral void is same as the number of spheres. Now, what is the number of octahedral void in a crystal structure? It is equal to 2n. It means that the number of octahedral void, it is double the number of spheres in the crystal.